रोहित पवार अखेरीस फडणवीसांकडे आलेच। अजित पवारांच्या अपघाताच्या बाबत न्याय मागण्यासाठी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट। बारामती विमान अपघाताचा प्राथमिक चौकशीचा अहवाल लवकरच येणार। विमान अपघाताच्या चौकशीचा निष्कर्ष काय याकडे लक्ष। ठाकरे गटामध्ये राज्यसभेच्या मृगजळामागे नुसती धावाधाव। चतुर्वेदींचं तिकीट कापायला विचारे, दानवे, खैरे मैदानात। पवारांनी चेंडू ढकलला मवियाच्या कोर्टात। खासदार सुळेंनी केली आहे वडिलांच्यासाठी मोर्चे बांधणी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन। नाशकामध्ये साहित्यिकांची मांदियाळी। नव्या कार्यकारिणीच्या बांधणीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नवी दिल्लीमध्ये। राज्यसभेचे उमेदवार ठरवण्याबाबत वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता। आता जिल्हा परिषद आणि पंचायतीतही स्वीकृत सदस्य होऊ शकणार। राज्य मंत्रिमंडळाने घेतला निर्णय। मद्य परवान्याच्या घोटाळ्याच्या आरोपातून आपचे नेते निर्दोष। केजरीवाल आणि सिसोदियांचीही निर्दोष मुक्तता। निर्दोष मुक्ततेनंतर केजरीवाल रडू लागले। मवियाच्या ट्रोलरकडून तावडेंची बदनामी। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी केला खुलासा। मनगटी घड्याळ कोट्यवधी रुपयांचे नाही। मनसे अध्यक्षांनी दिल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। समाज माध्यमांवर मराठीतच व्यक्त व्हा, ठाकरेंचा आग्रह। मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला आमदारांनी मारली दांडी। विधिमंडळातील 90% अधिक आमदार अनुपस्थित। मालेगाव महापालिकेतील नमाज पठणाचं प्रकरण। वीज विभागातील अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन। मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह। मुंबईसह राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून पुन्हा एकदा लवकर लग्न करण्याचा आणि 3 मुलं जन्माला घालण्याचा पुनरुच्चार। नागपुरात 12वीचे 2 नाही तर 3 पेपर फुटले। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणिताचाही पेपर फुटला। ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून आली माहिती समोर। भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणी 10 सदस्यीय एसआयटीची स्थापना। पथकाचं नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी करणार। दोषींवर कारवाई सुद्धा होणार असल्याची माहिती। नमस्कार, दुपारचे 4